नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे बीड जिल्ह्यातील. रविवार दिवस होता 25 मे 2025. या दिवशी पुणे अहिल्यानगर महामार्गाजवळून अवघ्या 150 मीटर अंतरावर खंडाळे नावाचं गाव आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास लोकांनी अर्धवट जळालेल्या एक महिला आणि 2 मुलांचा मृतदेह पाहिला. लगेच या घटनेची माहिती पोलीस पाटलांना देण्यात आली. पोलीस पाटलांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनला फोन लावला. सकाळी 11 वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांच्या कानावर या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांचं एक पथक तात्काळ घटनास्थळी पाठवलं. एकाच ठिकाणी जे 3 मृतदेह आढळून आले होते, त्यामुळे पोलीसही हैराण झाले. पाऊस सुरू होता, त्यामुळे हे तिघांचे मृतदेह अर्धवट जळाले असावे असा अंदाज पोलिसांनी बांधला. तिघांचेही मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आले. त्या तिघांची कोणतीही ओळख आजूबाजूला पटत नव्हती. पोलिसांजवळ कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर प्रश्न पडला होता. संध्याकाळपर्यंत पीएम रिपोर्ट पोलिसांच्या हातात पडले, तेव्हा त्यांना अतिशय धक्का बसला. कारण पीएम रिपोर्टमध्ये महिलेला मारण्यापूर्वी तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यात आले होते, हे स्पष्ट नमूद करण्यात आले. आता मात्र पोलिसांना वेगळा संशय येऊ लागला होता. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं, परंतु कोणताही पुरावा मिळत नव्हता. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले, परंतु एकही फुटेज संशयास्पद आढळला नाही. त्यानंतर पुणे महामार्गावर पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केली. ओळख पटवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व काही त्यांनी सुरू केलं होतं. मात्र एक पुरावा त्यांच्या हातात सापडला आणि त्या पुराव्याद्वारे ओळख पटवायला सुरुवात केली. त्या पुराव्याच्या आधारे या प्रकरणाचा सगळा उलगडा पोलिसांनी केला. सविस्तर जाणून घेऊया हे प्रकरण. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वाघोरी नावाचं एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये केशव सोनवणे या तरुणाशी आळंदी येथील स्वाती नावाची मुलीचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता. विवाह झाल्यानंतर दोघांचा सुखी संसार सुरू होता. केशव हा रोजंदारीचे काम करायचा आणि घर संसार चालवायचा. कामाचा जेवढा पैसा येत होता, त्याच्यावर स्वाती आणि केशव यांचा चांगल्या प्रकारे संसार सुरू होता. 1 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर दोघांच्या घरात एक गोंडस बाळ जन्माला आलं. घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर घरातील खर्च देखील वाढू लागला. कारण त्याचे रोजंदारीचे येणाऱ्या पैशामध्ये घर भागवणं शक्य नव्हतं. मात्र मुलाचा खर्च वाढला होता. त्यामुळे पत्नी स्वातीबरोबर त्याचे किरकोळ होण्यास सुरुवात झाली. स्वातीने सुरुवातीला काही दिवस समजून घेतलं, परंतु ज्या पद्धतीने पती कैलास वागत होता, त्यामुळे स्वातीने देखील उलट बोलायला सुरुवात केली. केशव आणि स्वाती यांच्यात होत असलेले भांडण रोजच वाढू लागले होते. त्यामुळे या भांडणाचा शेवट कुठे होईल हे दोघांनाही माहीत नव्हते. स्वातीचं केशवबरोबर भांडण व्हायचे त्यावेळेस अहिल्यानगर तालुक्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावाचं नाव आहे. त्या गावात स्वातीचा मेहुणा गोरख त्या ठिकाणी राहत होता. त्यामुळे घरात भांडण झाले की गोरखला माजलगाव या ठिकाणी बोलावून घ्यायची. गोरख हा दोघांची भांडणं सोडवण्यासाठी वाघोरे गावात जायचा. वाघोरे गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी दोघांनाही समजून सांगायचा. दोघांची भांडणे झाल्यानंतर घरातील वातावरण सुधारण्याचा प्रयत्न गोरख हा करत होता. गेल्या अनेक दिवसापासून अशा प्रकारे चालू होतं. भांडण झालं की गोरख हा माजलगावमध्ये जायचा आणि त्या ठिकाणी 1-2 दिवस राहून पुन्हा नंतर तो आपल्या गावी परतायचा. तो गाडी चालक म्हणून काम करायचा. त्या ठिकाणी तो ड्युटीवर होता. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी पतीला न सांगता मुलाला घेऊन थेट माहेरी गेली. पत्नी अचानक माहेरी निघून गेल्यामुळे केशव हैराण झाला होता. त्यामुळे त्याने पत्नीचा इकडे तिकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण स्वातीचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे केशवने तात्काळ माजलगाव पोलीस स्टेशन गाठले आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर केशव 2 महिने शांत बसला, पण अचानक 2 महिन्यानंतर त्याच्या पत्नीचा शोध लागला. त्याची पत्नी माहेरी असल्याचं समजलं. मेहुणा गोरख याच्याशी संपर्क केला आणि सांगितले, स्वातीला समजावून सांगा आणि तिला सासरी पाठवा असे त्याने सांगितलं. त्यानंतर गोरख याने पत्नीला पुन्हा सासरी आणून सोडलं. सासरी आणून सोडल्यानंतर स्वाती ही माहेरी गेली होती. त्यामुळे गोरख आणि स्वातीचा संपर्क वाढणं सुरू झालं होतं. दोघांमध्ये संबंध सुरू झाले होते. हे त्या दिवसापासून सुरू झाले. गोरख याच्या म्हणण्यानुसार स्वाती ही सासरी नांदण्यासाठी आली होती. काही दिवस राहिल्यानंतर केशवाला पुन्हा एक मुलगा झाला. पहिला मुलगा आणि दुसरा मुलगा 2 मुले झाल्यामुळे आता खर्च जास्त वाढला होता. त्यामुळे केशवला पुन्हा टेन्शन येऊ लागलं होतं.
तो पत्नीबरोबर आता जास्तच भांडू लागला. त्यामुळे आता केशवबरोबर राहायचं नाही असं स्वातीनं निर्णय घेतला आणि दोन्ही मुलांना घेऊन आळंदी येथे गेली. आळंदीला गेल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारचं बंधन राहिलं नव्हतं. ती मनसोक्त जगू शकत होती. बाहेर गेल्यानंतर तिने गोरखला स्पष्ट सांगितलं की मी आता परत जाणार नाही, तुम्ही माझ्याशी लग्न करा, असं अट घालायला तिने सुरुवात केली. आता गोरख याने सुरुवातीला हो नाही करत स्वातीबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करणं सुरू केलं. त्यामुळे स्वातीला वाटत होतं पतीची साथ सोडली आहे, किमान गोरख याने आपल्याला आयुष्यभराची साथ द्यावी असे स्वातीला वाटू लागले होते. त्यामुळे ती गोरख याला लग्नाचा तगादा लावू लागली. त्यामुळे गोरखच्या डोक्याला टेन्शन येऊ लागलं होतं. त्याला स्वातीशी लग्न करायचं नव्हतं. स्वातीचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल असा विचार तो करू लागला. 23 मे 2025 गोरख हा गाडी घेऊन आळंदीला गेला. संध्याकाळच्या सुमारास त्याने तिच्या तिन्ही मुलांना घेऊन गाडीवर घेऊन गेला. आज मी तुम्हाला खुश करणार आहे. यापुढे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यामुळे आज मनसोक्त संबंध करायचा असं दोघांनी ठरवलं. संध्याकाळ झालेली होती. पुणे अहिल्यानगर महामार्गावर 150 मीटर अंतरावर खंडाळे नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी सुनसान मैदान आहे. तिथे कुणाची ये जा नव्हती हे गोरख याला माहिती होतं. त्यानुसार स्वाती आणि तिचे 2 मुलं गोरख त्या मैदानावर गेले. काही वेळातच दोन्ही मुले झोपी गेले. त्यावेळेस स्वाती आणि गोरख यांनी संबंध प्रस्थापित केले. आता सर्व उरकल्यानंतर स्वाती हिने पुन्हा लग्नाचा विषय काढायला सुरुवात केली. त्यामुळे गोरख याला प्रचंड राग आला आणि त्याने रागाच्या भरात स्वातीच्या ओढणीनं स्वातीचा गळा दाबला. बाजूला असलेला मोठा दगड स्वातीच्या डोक्यात मारला. त्यामुळे स्वातीचा जागीच मृत्यू झाला. स्वातीचा आवाज ऐकून दोन्ही मुले जागी झाली. त्यामुळे गोरख याने दोन्ही मुलांच्या डोक्यावर दगडाने मारायला सुरुवात केली. आता गोरख याला जे करायचं होतं ते पूर्ण झालं होतं. गोरख हा जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर गेला आणि तेथे जाऊन त्याने पेट्रोल आणलं आणि तिन्ही मृतदेहावर टाकले व त्यांचे तिन्ही मृतदेह जाळून टाकले. नंतर त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नाने गोरख हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने मेव्हणीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाचा उलगडा केला. गेल्या अनेक दिवसापासून स्वाती ही लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे स्वातीचा काटा काढल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मात्र स्वातीबरोबर तिच्या 2 मुलांचाही नाहक बळी गेला. पतीला सोडून माहेरी आली आणि आपल्या प्रियकरासोबत गेली. प्रियकरावर तिने विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर आपल्या मुलांचा सुद्धा जीव गमवावा लागला. अनैतिक संबंधाचा शेवट कधीही भयानक होत असतो. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.